ए कला, कला लवकर ये. कला, कला मला खूप भूक लागली, मला पटकन फ्रुट्स कापून दे. कला, कला. नाही ना, अगं कशाला हाका मारतेस तिला? ती अजून आली नाहीये. तुला खायला मी देऊ का? म्हणजे कला अजून आलेलीच नाहीये. म्हणजे जेवण तयार नसणार. माझं किती डोकं दुखतंय. मी सांगितलं होतं ना तिला मगाशी. कशी अर्धवट आहे ही मुलगी. तरीही मी तिला सांगितलं होतं की उगाच भटकत बसू नको, पटकन घरी ये म्हणून. अगं कशाला ओरडतेस एवढी? तुला खायलाच हवंय ना? फळच कापून घेत ना, मी देते ना. नाही काकी, मला फ्रुट्स विथ किनोआ खायचं होतं. तुमच्या समोरच सांगितलं होतं ना मी तिला किनोआ आणायला. आता ती येणार कधी आणि मला बनवून देणार कधी? आता ते राहू दे, नंतर खा. आता तुला जेवायला आणू का? जेवण तयार आहे. काय आहे जेवायला? फरसबीची भाजी, फुलके, वरण भात आणि कोशिंबीर. वाटलंच होतं मला, म्हणून मी किनोआ ऑर्डर केला होता. मला हे असलं अजिबात नाही होत. बोरिंग पुढे माझ्या तर खूप चिडचिड होती. अगं असं काय करतेस? आमचा सगळा स्वयंपाक तयार आहे, तू जेवून घे ना. आपण हेच जेवतो नेहमी. हेच म्हणजे हे सगळं तुम्ही नेहमी खाता, मी नाही खात. आणि मी एखादी पर्टिक्युलर गोष्ट आणायला सांगितली तर ती गोष्ट मला खायची असा अर्थ होतो ना त्याचा. मग तिला वेळेला घरी येता येत नाही. एकतर मी प्रेग्नेंट आहे, मला नाही खूप सहन होत. माझं डोकंही दुखतंय. तुमच्या समोर मी तिला निलगिरीचं तेल आणायला सांगितलं ना, आता त्याचं काय? घेऊन दे तिला घरी. बघतेस ती एक काम घड करताय. बघितलं ना, अजून आली नाहीये. अगं किती आरडाओरडा करतेस? जरा शांत राहा. एवढी मोठी लिस्ट होती बघितलं तिच्याकडे. शिवाय भाज्या आणि फळं सुद्धा आणायचे बिचारीला. काकी प्लीज, हे बिचारी वगैरे नाहीयेत. अगं हे सगळं ना ती मुद्दाम करते. मला त्रास देण्याची एक संधी सोडत नाही. अगं पण ती तुझी काय चालू आहे? कसला गोंधळ चालू आहे हा? मी करायला माझ्यासाठी काही गोष्टी आणायला सांगितल्या, पण ती अजून मार्केटमधून आलेलीच नाही. आणि आता मला खूप भूक लागली. वा, त्यातून सख्या बहिणी आत्ताच्या 2 जावा आणि भविष्यातल्या कट्टर शत्रू. पण त्यांना कट्टर शत्रू बनवायला मलाच काहीतरी करायला हवं. चांगली संधी आहे रोहिणी. कलाला घरात एकटं पाडायचं असेल ना, तिच्या या मूर्ख बहिणीला तिच्या विरोधात उभं करायला हवं. ओ नो, त्याला असं कसं वागू शकते? नाही, निष्काळजीपणाचा कळत झालाय. हा, उगाच हिला उपाशी ठेवलं तिने असं. पण जाऊ, आमचा स्वयंपाक झाल्यावरतीच त्याला बाहेर गेली होती आणि मी नैनाला विचारलं होतं जेवायला वाढू का म्हणून. हो, पण कलाने काळजी घ्यायलाच हवी ना. फक्त जाऊ नाहीये तिची सख्खी बहीण आहे. तिच्या जागी दुसरी एखादी असते ना तर तिने किती काळजी घेतली असते आपल्या बहिणीची, तेही अशा अवस्थेत. आणि मला पोळी भाजी वगैरे खायची इच्छा नाहीये. मला याचं पोळी भाजी टाईप नाही आवडत. बरोबर म्हणतीये नाहीये ना तिची इच्छा, मग काहीतरी दुसरं बनवायचं. पण जाऊ, महिन्याभराचं सामान भरायचं ना, आणि एकटीच गेली म्हणून उशीर झाला असेल तिला. एक्झॅक्टली, उशीर होणार होता ना, मग तसं तिने इन्फॉर्म करायला हवं होतं. मला होप्स तरी का दिल्या? मी गपचूप जे घरात बनवलं ते खाल्लं असतं ना. पण आता मला खूप क्रेविंग होतात आणि मला किनोआच हवा. नाही बघ, आता जे घरात आहे ते खाऊन घे. मग कला आली की तुला जे हवं ते करून दे. डॅड, उगाच त्याची बाजू घ्यायची गरज नाही. नाही ना म्हणते ते अगदी बरोबर आहे. नाही, तिला जर यायला उशीर होणार होता तर तसं इन्फॉर्म करायचं होतं घरी, हो की नाही? करेक्ट, रोहिणी म्हणते ते बरोबर. पूर्ण घराची जबाबदारी घ्यायची हौस तिचीच होती ना. आता हौसही जबाबदारी पार पाडायला नको. आता मोठीपणा मिरवायला हवा तिला. आता तरी कुठे गेले देऊ? कुठे गेली ती आपल्या गाव? आपण आरडाओरडा झालेला अजिबात आवडत नाही. त्रास होतो त्याच्यामुळे खात थोडं गुंतळ होतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाला रजनीने घरातील काही गोष्टी आणायला सांगितलेल्या असतात. त्यासोबतच नैना तिथे असते. नैनाने कलाला तिच्या काही कॉस्मॅटिकच्या गोष्टी आणि तिला प्रेग्नेन्सीमध्ये लागणाऱ्या गोष्टी आणायला सांगितलेल्या असतात. आता खरं तर नैना प्रेग्नेंट नसतेच तरी पण. मग त्याच्यानंतर कला बाहेर जाते. कलाला भर उन्हामध्ये तिचे वडील काम करताना दिसतात. ती त्यांना घेऊन त्यांच्या घरी जाते, त्यामुळे कलाला उशीर होतो. पण इकडे नैनाला काही फरक पडत नाही. नैना पूर्ण घर डोक्यावर घेते. भूक लागली म्हणून आरडाओरडा करते. सगळेजण जमा होतात. अद्वैती तिथेच असतो. रोहिणी याचाच फायदा उचलून नैनाचे कान भरवायला सुरुवात करते. अद्वैतला एक क्षणाला वाटतं खरंच कला बेजबाबदार आहे का असं, म्हणून तो कलाला फोनही करतो. पण कला फोन उचलत नाही. मग त्याला रागच येतो. तो एवढाही मनात बोलतो की बघतोच आज त्यांच्याकडे आल्यावर. तर याच्या पुढचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.